नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे, आज आपण आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत असलेल्या चातुर्मासाबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. चातुर्मासामध्ये आपल्याला कोणती कोणती सेवा करायची आहे, का करायची आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. त्याचसोबत ही सेवा खूप कडक नाही आहे, अगदी साधी सोपी सेवा आहे, पण त्या सेवेची प्रचिती भरपूर आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी सुरुवातीला आपण पाहूयात की चातुर्मास केव्हा चालू होतो आहे. तर चातुर्मास 6 जुलै या दिवशी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी या दिवशी चालू होतो आहे आणि तो संपतो आहे 1 नोव्हेंबर या दिवशी. कार्तिकी एकादशी म्हटलं जातं या दिवशीला, देव उठणी एकादशी देखील म्हटलं जातं, या दिवशी संपतो आहे. तर चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंडन, इतर मंगल कार्य करणे टाळले जाते. भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात. या दिवसापासून चातुर्मास चालू होतो, म्हणजे देवशयनी एकादशी म्हटलं जातं त्याला. ज्योतिषशास्त्रात चातुर्मासाचे पूजेचे विशेष महत्त्व असे आहे. 4 महिन्यात पूजा, पठण, जप, तपस्या केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते. आता चातुर्मासामध्ये आपण कोणकोणत्या सेवा अगदी साध्या पद्धतीने करायच्या आहेत ते पाहूया. सुरुवातीला आपण गणपती बाप्पाची सेवा कशी करायची ते पाहूया. गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचं आहे, जे आपण रोजच्या रोज देवपूजा करताना घालतो त्याच पद्धतीने. त्यानंतर गणपतीची पूजा चालू केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अष्टगंध नंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला 5 वस्त्राचं जे वस्त्रमाळ म्हटलं जातं त्याला, जे 5 असे मणी असतात, तर आमच्याकडे ह्या वस्त्रमाळाचे मणी म्हटले जातात. हे 5 वस्त्राची मण्याची माळ आपल्याला रोजच्या रोज गणपतीला अर्पण करायची आहे, म्हणजे कापसाच्या वस्त्रमाळाची माळ. अगदी साधी सेवा आहे. 5 मणी असतात, 5 वेळा ओळलेले, ह्या पद्धतीने त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. ही आपल्याला आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत 4 महिने करायची आहे. त्याचसोबत दुसरी सेवा, रोज गणपती बाप्पाला आपल्याला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल तर गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. ही झाली दुसरी सेवा. त्यानंतर तिसरी सेवा आहे गणपती बाप्पांची, रोज 11 किंवा 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. आता आपल्याला जर अवेलेबल होत असतील, आता सध्या पाऊस पडतो आहे तर सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला दुर्वा अतिशय अगदी सहज उपलब्ध होतील. तर तुम्हाला रोजच्या रोज ते निवडायचं वगैरे वेळ मिळत असेल तर 11 किंवा 21 काड्यांची दुर्वाची जुडी आपल्याला 4 महिने रोज गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तर ह्या झाल्या गणपतीच्या अगदी साध्या सेवा, त्या आपल्याला 4 महिन्या करायच्या आहेत. पूजेनंतर आपल्याला आरती करायची आहे आणि यथासांग जो नैवेद्य आहे आपल्याकडे अवेलेबल तो दाखवायचा आहे. तर गणपती बाप्पांना सुख, समृद्धी, विघ्नहर्त्या रूपामध्ये प्रार्थना करायची आहे. तर गणपती विघ्नहर्ता आहे, त्यामुळे चातुर्मासात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व विघ्ने दूर होतात, सुख, समृद्धी, शांतता नांदते. गणपतीच्या कृपेने आरोग्य देखील चांगले नांदते. गणपती ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे, त्यामुळे पूजा केल्याने ज्ञानवृद्धी होते. गणपतीची भक्ती केल्याने मनशांती देखील लागते. तुमच्या मुलांच्या विद्येच्या बाबतीत किंवा शाळेच्या कोणत्याही अडचणी असतील त्यामध्ये देखील प्रगती होते. त्यामुळे 4 महिने मनोभावे ही अगदी साधी वाटणारी सेवा, अगदी सोपी आहे, ती अवश्य करावी. जेव्हा आपली सेवा चालू असते त्यावेळी आपण ओम गण गणपतये नमः असा मंत्र अवश्य म्हणावा. गणपतीच्या सेवेनंतर आता आपण विष्णूच्या सेवेबद्दल पाहूया. तर विष्णूची सेवा चातुर्मासामध्ये भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी आपण लवकर उठून
स्नान करून विष्णूची पूजा करायची आहे. विष्णूच्या पूजेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे 4 महिन्यांमध्ये. तर विष्णू सहस्रनामाचा एक तरी पाठ घ्यावा दिवसभरामध्ये. त्यानंतर श्री विष्णू भगवान यांचा जप जो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, याची एक तळी माळ आपल्याला दिवसभरात करायची आहे. विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. त्यानंतर रोज 4 महिने आपल्याला आपल्या घरात देवघरामध्ये जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा कृष्णाची मूर्ती जी आहे बाळकृष्णाची, त्या दोन्हीपैकी एका मूर्तीला आपल्याला तुळशीपत्र किंवा मंजुळा आणि तुळशी अर्पण करायचे आहेत. म्हणजे 4 महिने आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत न चुकता एकही दिवस खंड न पाडता आपल्याला तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करायचे आहेत. भगवान विष्णू हे परमपिता परमेश्वर आहेत. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करणे आणि तेही चातुर्मासामध्ये सेवा करणे अतिशय शुभ मानलेले गेलेले आहे. त्यामुळे 4 महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची आहे. अगदी आपल्या मंदिरामध्ये जी कोणती मूर्ती विष्णू भगवान यांची आहे, पांडुरंगाची असू द्या, श्रीकृष्णाची असू द्या, किंवा आपल्याकडे जो विष्णू भगवान आणि महालक्ष्मी माता यांचा फोटो असेल तर अतिउत्तम, किंवा जी कोणती आपल्याकडे मूर्ती फोटो असेल त्याची आपल्याला दररोज 4 महिने मनोभावे पूजा करायची आहे. तर हे एक झालं तुळशीपत्र किंवा तुळशी मंजुळा अर्पण करायची सेवा. त्यानंतर जी मूर्ती आहे त्या मूर्तीला 4 महिने आपण कंटिन्यू अष्टगंध, बुक्का ह्या गोष्टी लावण्याची देखील सेवा करू शकतो. आपला संकल्पित ज्या सेवा करणार आहोत आपण ती सेवा आपल्याला करायची आहे. आणि प्रत्येक सेवा आपल्याला संकल्पित करायची आहे. म्हणजे आपण गणपती बाप्पाची वस्त्रमाळ किंवा लाल फुलं अर्पण करायची सेवा केली तर आपल्याला त्यासाठी देखील संकल्प करायचा आहे. त्यानंतर विष्णू भगवान बाळकृष्ण यांना आपण तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पित करायची सेवा करणार असाल तर आपण त्यासाठी देखील संकल्प करायचा आहे. म्हणजे कोणतीही सेवा आपल्याला 4 महिने अखंड करायची आहे तर त्यासाठी आपल्याला जो आपण प्रत्येक सेवेसाठी करतो तो संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करताना आपल्याला सांगायचं आहे परमेश्वराला, देवाला, की आपण कशासाठी ही सेवा करणार आहोत आणि आपल्याला किती दिवस आपण ही सेवा करणार आहोत. आता बऱ्याच ठिकाणी 4 महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात 8, तर त्या 8 एकादशींना श्रीकृष्ण भगवान यांना किंवा पांडुरंगाला 1000 किंवा 108 अशी तुळशीपत्र अर्पित करण्याची देखील सेवा आहे. म्हणजे त्यावेळी की नाही मूर्तीला तुळशीपत्र अर्पित करताना विष्णू भगवानांची 108 किंवा 1000 नावं घेऊन तुळशीपत्र अर्पित करायची. तर ही एक सेवा आहे. त्यानंतर पुढील सेवा आहे ती म्हणजे आपल्या देवघरासमोर गोपद्म आणि आपली जी वारांचे रांगोळी आहेत त्या काढणे. तर आपण आपल्या वेळेनुसार देखील ही सेवा करू शकतो. त्यामध्ये गोपद्म, लक्ष्मीपद्म, वारांच्या रांगोळ्या ह्या छाप काढू शकतो किंवा हाताने काढू शकतो. आपण मंदिरात काढायचे किंवा आपल्या प्रवेशद्वारावर काढायचे आणि त्यावरती हळदी कुंकू घालून त्याला धूप दीप दाखवून घ्यायचे. त्यानंतर आहे ही पुढची सेवा, ती म्हणजे ही आहे महालक्ष्मी माता यांची सेवा. आता ही सेवा आपण आपल्याकडे सहाण जी असते म्हणजे सहाणे असतात ना, चंदन उघडायचे, गोपीचंद उघडायचे, त्या सहाणीवर करू शकतो. किंवा आपल्याकडे जर एखादा नवा फरशीचा तुकडा असेल छोटासा त्यावर करू शकतो. किंवा तांब्याची प्लेट आहे माझ्याकडे ही, तर त्या प्लेटमध्ये मी ही सेवा करते. तर प्लेट स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये गुलाबजल आणि साधं स्वच्छ असं पाणी घालायचं आहे. ते छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि त्याने त्या ओल्या कुंकवाने आपल्याला त्या प्लेटमध्ये ह्या पद्धतीने असं स्वस्तिक काढायचं आहे. पहिल्या दिवशीपासून आपण संकल्प केल्यानंतर अगदी 4 महिने अखंडित आपल्याला ही सेवा करायची आहे. मासिक धर्म आला तर आपण 4 दिवस 5 दिवस ही सेवा बंद करू शकतो आणि परत 6व्या दिवशीपासून आपल्याला कोणतीही सेवा मासिक धर्मामध्ये करायची नाही आहे, ती बंद ठेवायची आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकाला जिथे आपण रोजच्या रोज पूजन करणार आहोत तिथे आपल्याला हे स्वस्तिक ठेवायचं आहे. आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षता आणि एक लाल किंवा पांढऱ्या रंगाचं
फूल अर्पित करायचं आहे. कोणत्याही रंगाचं फूल असू द्या, काही हरकत नाही. तर दररोज आपल्याला देवपूजेच्या वेळेला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला देवीचा जप देखील एकमाळ करायचा आहे. आपण कोणतीही सेवा चातुर्मासामध्ये करताना 4 महिने करताना नकारात्मक विचार ह्या गोष्टींपासून दूर राहायचं आहे. घरात शांतता, सकारात्मकता ठेवायची. या उपायांमुळे चातुर्मासात देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. घरात सुख, समृद्धी, शांती नांदते. त्यानंतर शुक्रवारी केलेले तर लक्ष्मी मातेचे नामस्मरण, जाप, आराधना, पूजा लाभदायक ठरतेच आहे. लक्ष्मी देवीची अवकृपा झाली तर हाती आलेला पैसा देखील टिकत नाही असे मानले गेलेले आहे. काही शास्त्रांमध्ये या संदर्भात सविस्तर विवेचन आढळून येते. घरच्या घरी हे आपण लक्ष्मी देवीचे उपाय केले तर त्याचे आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त करून आपण घेऊ शकतो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा प्रार्थना केल्यास त्याचा फायदा निश्चित मिळतो आणि देवीचे आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. माता लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद मिळवायचे असतील तर आणखीन एक गोष्ट नेहमी करावी. कोणत्याही प्रकारचा अन्नाचा अपमान कधीच होऊ देऊ नये. अनेकदा अन्य गोष्टींचा राग अन्नावर काढला जातो. समोर आलेले अन्न ग्रहण केले जात नाही. अन्नाचा अपमान होणाऱ्या ठिकाणी लक्ष्मी देवीचा वास अधिक काळ राहत नाही. धन, वैभव आणि सुखांपासून व्यक्ती वंचित राहू शकते आणि अन्नाचा अपमान होऊ नये. अन्नाचा अपमान अन्नपूर्णेचा अपमान समजला गेलेला आहे. देवी लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी अन्नाचा मान ठेवावा असं प्रत्येक ग्रंथपुराणांमध्ये नेहमी सांगितलं गेलेलं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम असा मंत्र म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ आणि उपयुक्त मानले गेलेले आहे. लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी कोणताही गोडाचा नैवेद्य अवश्य दाखवावा. त्यामध्ये तांदळाची, रव्याची, शेवयाची खीर असावी. खीरीत थोडासा मध घालावा. खीरीचा नैवेद्य देवीला दाखवण्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नक्कीच शुभाशीर्वाद देतात. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध दृढ होण्यासाठी मदत होते. गोडवा वाढीस लागतो असं नेहमी शास्त्रपुराणांमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे चातुर्मासातील सेवेबद्दलचा. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, सोयीनुसार कोणती सेवा करावीशी वाटली तर नक्की करा आणि 4 महिन्यांमध्ये एक तरी सेवा करावी यासाठीचा हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जे काही आवडले त्यासाठी कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण परत भेटणारच आहोत नवनवीन व्हिडिओजमध्ये, नवीन सेवेसोबत आणि शॉर्ट्समध्ये नवीन रेसिपीजसोबत. त्या देखील पाहायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला परत भेटू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार.